नमस्कार. चला आज भुसावळ मतदारसंघाचं राजकारण आणि अर्थकारण जरा वेगळ्या नजरेतून समजून घेऊया. हे फक्त आकडेवारीचं विश्लेषण नाही, तर लोकांच्या मनात काय आहे आणि ते प्रशासनापर्यंत कसं पोहोचतं याचा हा एक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जळगाव जिल्ह्यातला भुसावळ हा एक खूप महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे इथली राजकीय गणितं आणखीनच रंजक होतात आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी येतो. आणि आपलं हे सगळं विश्लेषण खरं तर एकाच वाक्याभोवती फिरणार आहे. तुम्ही गर्दी विकत घेऊ शकता, आवाज भाड्याने मिळवू शकता, पण विजय हवा असेल तर विश्वासच कमवावा लागतो. म्हणजे राजकारण हा निव्वळ आकड्यांचा खेळ नाहीये, तर लोकांचा विश्वास जिंकण्याची एक कसोटी आहे. कोणत्याही प्रदेशाचं राजकारण समजून घेण्यासाठी आधी तिथली माती आणि माणसं समजून घ्यावी लागतात. चला तर मग आधी भुसावळची माती आणि तिथली माणसं समजून घेऊया. भुसावळचं सामाजिक क्षेत्र बघितलं ना तर ते अनेक धाग्यांनी विणलेलं दिसतं. एका बाजूला आहेत अनुसूचित जातीचे गट, त्यांचा रोजचा संघर्ष आहे शेतमजुरी आणि सामाजिक सन्मानासाठी. मग येतात ओबीसी समाजातले कुणबी आणि माळी, त्यांचं पूर्ण आयुष्य कापूस आणि सोयाबीनच्या शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांना चिंता आहे ती रोजीरोटीची. मुस्लिम समाज आपल्याला लहान मोठ्या व्यवसायांमध्ये दिसतो आणि त्यांच्यासाठी सामाजिक सलोख हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हो, मराठा कुणबी समाजातील जे मोठे शेतकरी आहेत, जे एकेकाळी खूप समृद्ध होते, ते आज कृषी संकटाचा सामना करतायत. आता आकडेवारी बघूया. या मतदारसंघामध्ये जवळपास 15% लोकसंख्या ही अनुसूचित जातीची आहे आणि मतदारसंघ राखीव असल्यामुळे या समाजाची भूमिका फक्त मतांपुरती उरत नाही, तर ती थेट नेतृत्वात येते. त्यांची मतं निर्णायक ठरतात, हे नक्की. आणि जवळपास तितकीच म्हणजे साधारण 15% लोकसंख्या मुस्लिम समाजाचीही आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात हा समाज एक महत्त्वाचा संघटित गट म्हणून समोर येतो. त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जळगाव पट्टा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कापूस आणि सोयाबीनची काळी कसदार जमीन. हीच तर इथल्या अर्थव्यवस्थेची लाईफलाईन आहे. पण याच लाईफलाईनच्या खाली एक वेगळीच गोष्ट घडतीये. शेतकऱ्यांमधला असंतोष, कृषी संकट हे सगळं एखाद्या ज्वालामुखीसारखं आतल्या आत धुमसतंय. बरं, तर ही झाली सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी. आता बघूया की याचा 2024च्या निकालावर नेमका काय परिणाम झाला, कारण आकडे बोलतात आणि आपल्याला त्यांचं बोलणं शांतपणे ऐकावं लागेल. विजयाचं अंतर होतं 44,488 मतं. आता हा आकडा ऐकून मोठा वाटेल, पण याकडे एक न तुटणारी भिंत म्हणून बघू नका. याकडे असं बघा की हे एक अंतर आहे जे मोजता येतं आणि योग्य रणनीतीने लोकांचा विश्वास जिंकून ते पारही करता येतं. मतांची टक्केवारी बघितली की हे अंतर आणखी स्पष्ट होतं. भाजपला मिळाली 58.2% मतं, तर काँग्रेसला मिळाली 32.4%. म्हणजे विरोधी पक्षासमोर आव्हान किती मोठं आहे याचा अंदाज येतो. पण थांबा, या निकालातलं सगळ्यात महत्त्वाचा आकडा वेगळाच आहे. तो आहे मतदानाचा टक्का. फक्त 59.9%. याचा सरळ सरळ अर्थ काय की जवळपास 40% लोकांनी मतदानच केलेलं नाहीये. हा एक खूप मोठा वर्ग आहे जो राजकारणापासून दूर आहे, कदाचित निराश आहे किंवा तटस्थ आहे. खरं तर ही कोणत्याही पक्षासाठी एक प्रचंड मोठी संधी आहे. आपल्या लोकशाहीचा गाभा काय आहे? तो आहे माहितीपूर्ण सहभाग. प्रत्येक मत, प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान तेव्हाच जपला जातो जेव्हा तो किंवा ती कोणाशाही दबावाखाली न येता आपल्या बुद्धीने निर्भयपणे मतदान करू शकतो. चला आता या निकालाची जरा चिरफाड करूया. 2024चा निकाल का लागला? यामागे कोणती व्यवस्थात्मक कारण होती, कोणते राजकीय प्रवाह होते, याचा आता आपण खोलात जाऊन अभ्यास करू. ही टाईमलाईन बघा. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की गेल्या 10 वर्षांत सत्ताधारी पक्षाने फक्त आपली मतं टिकवली नाहीत, तर ती आणखी घट्ट केली आहेत. 2014मध्ये 56%, 2019मध्ये 54% आणि 2024मध्ये तब्बल 58%. ही एक स्थिर आणि वाढणारी मतपेढी आहे. आता ही मतपेढी स्थिर का राहिली? याचं एक मोठं कारण आहे दोन्ही पक्षांच्या प्रचाराच्या पद्धतीत. एका बाजूला विकास आणि हिंदुत्व यांचं मिश्रण असलेला एक अतिशय स्पष्ट संदेश होता, तर दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्षता आणि कल्याणकारी योजना यावर आधारित पण काहीसा अस्पष्ट प्रचार होता. एकीकडे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या योजना होत्या, तर दुसरीकडे थोडीशी अस्पष्ट आश्वासनं होती. म्हणजे निकालाची कारणं ही कोणत्या एका नेत्याच्या लोकप्रियतेत नाहीत, तर ती व्यवस्थेत आहेत, सिस्टीममध्ये आहेत. भाजपची मजबूत बूथ यंत्रणा, तर काँग्रेसचं स्थानिक पातळीवरचं काहीसं कमकुवत संघटन. हिंदुत्वाचा संदेश जो एससी आणि ओबीसी समाजापर्यंत यशस्वीपणे पोहोचला. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
शेतकऱ्यांमधला तो प्रचंड असंतोष ज्याचं मतांमध्ये रूपांतरच होऊ शकलं नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय झालं, का झालं याचं विश्लेषण केलं. आता पुढे काय यावर बोलूया. कारण फक्त विश्लेषण करून थांबण्यात अर्थ नाही. भविष्यासाठी एक स्पष्ट, कृतिशील आराखडा काय असू शकतो ह्यावर नजर टाकूया. या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. ही फक्त निवडणूक जिंकण्याची रणनीती नाहीये, तर राजकीय आणि सामाजिक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक 4 स्तंभांवर आधारलेली एक ठोस योजना आहे. पहिला स्तंभ आहे अर्थातच निवडणुकीचा. यात लक्ष केंद्रित करायचं आहे दलित, ओबीसी, शेतकरी आणि तो 40% मतदार जो मतदानापासून दूर आहे, विशेषतः तरुण. त्यांना मतदानासाठी बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. ठराविक भागांमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल हे पहिलं लक्ष असायला हवं. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे संघटनात्मक. कारण मजबूत संघटनेशिवाय कोणतीही राजकीय लढाई जिंकता येत नाही हे वास्तव आहे. पक्षाचं ग्रासरूट नेटवर्क पुन्हा उभं करावं लागेल. स्थानिक लोकांचा विश्वास असलेले नवे चेहरे शोधावे लागतील. बूथ समित्या मजबूत कराव्या लागतील. आणि हो, महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांच्या ताकदीचाही योग्य वापर करावा लागेल. तिसरा स्तंभ आहे नॅरेटिव्ह, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचा संदेश. हा संदेश लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला हवा. गरिबांच्या हिताचा हवा. रोजगार, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आपला माणूस, आपला विकास अशा स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यांवर जोर द्यावा लागेल. आणि आजच्या काळात चुकीच्या माहितीला, अफवांना तात्काळ आणि पुराव्यानिशी उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल. आणि चौथा स्तंभ आहे संसाधनं. आणि संसाधनं म्हणजे फक्त पैसा नाही. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद हे एक मोठं संसाधन आहे. कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी डिजिटल टीम्स उभ्या करणं हे एक संसाधन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवणं की मतदारांचा विश्वास हेच सगळ्यात मोठं आणि मौल्यवान संसाधन आहे. ते विकत घेता येत नाही. आता ही सगळी रणनीती प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी एक 90 दिवसांची स्पष्ट योजना बनवता येते. समजा निवडणूक 90 दिवसांवर आहे, तर पहिल्या 30 दिवसात उमेदवार फायनल करणे आणि बूथ पातळीवरची रचना पुन्हा तयार करणे. पुढच्या 30 दिवसात प्रचाराला वेग द्यायचा. त्यानंतरच्या 20 दिवसात जमिनीवरचं काम एकदम पीकवर न्यायचं. आणि शेवटचे 10 दिवस फक्त एकच काम, प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं. तर आता आपण समारोपाकडे येतोय. हे सगळं आपण पाहिलं. ही रणनीती फक्त एक निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नाहीये, तर लोकांचा विश्वास जिंकून त्यांच्या भविष्यासाठी एक जबाबदार प्रशासन देण्याबद्दल आहे. कारण शेवटी राजकारण कोणासाठी आहे? लोकांच्या प्रश्नांसाठीच ना. भुसावळच्या लोकांचे आजचे मुख्य प्रश्न काय आहेत? शेतकऱ्यांचं कर्ज आणि संकट, महागाई आणि बेरोजगारी आणि समाजातला तणाव. या सगळ्या समस्यांची तीव्रता खूप जास्त आहे. राजकारणाचं काम आहे या प्रश्नांची उत्तरं शोधणं. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण मतदारांशी संवाद साधतो तेव्हा त्यांच्या माहितीचा वापर करणारी कोणतीही पद्धत ही भारताच्या DPDP कायद्याचं पालन करणारी असावी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर केलाच पाहिजे. आपला उद्देश लोकांच्या चिंता समजून घेणं असायला हवा, त्यांच्या मतांना चुकीच्या पद्धतीने वळवणं नव्हे. 2024चा निकाल हा एक स्पष्ट संकेत होता. आता खरा प्रश्न 2029 साठी आहे. लोकांच्या समस्या आणि एक प्रभावी प्रशासन यांच्यातला पूल बांधण्याचं काम कोण करणार? जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0840 204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.